व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच सांगा. हां चांगला आला. आता आवाज द्यायचा ना मला. आलो आलो नंतर भेटू. वेलकम बॅक टू द चॅनल. गुड मॉर्निंग. फर्स्ट ऑफ ऑल आजच्या ब्लॉगची सुरुवात मी अशी करतोय, पण मला ॲक्च्युली मी खूप घाईत आहे. मी आज शूटला चाललो आहे, म्हणजे मी आज तुम्हाला हे दाखवणार आहे की मी माझ्या लाईफमध्ये काय करतो, माझं प्रोफेशन काय आहे हे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. पण चाललो आहे इगतपुरीला, मला दाखवायलाच की काय करायचं आहे. एक रिसॉर्ट आहे तिथलं कमर्शियल शूट आहे आज, आम्ही तिथेच चाललो आहे. मला 10 वाजता निघायचं आहे, अजून 15 मिनटं बाकी. तर माझं एक काम आहे, मी ते करून येतो. आधी भेटू तुम्हाला, मी दाखवतो कसा असतो, मी काय करतो रोजच्या. माझं म्हणजे मेन प्रोफेशन काय आहे. आपण इथे आलेलो आहे. मी आता इगतपुरीमध्ये आहे, ट्विन विलाज म्हणून. आम्ही आज याचं शूट करणार आहे पूर्ण. माझं ड्रोनचं काम आहे. सौरभ माझ्यासोबत आहे, सिनेमॅटोग्राफर. तो पण मला जॉईन करणार आहे आणि आम्ही दोघं मिळून तो शूट करेल. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर विला दाखवूनच देईल आणि ड्रोन पण आणला आहे मी, ड्रोन पण दाखवून देईल तुम्हाला. भेटू आपण. मी तुम्हाला विलाची एक टूर व्हिडिओ मी शूट करणार आहे इथला तुमच्यासाठी, तर तुम्ही तो एन्जॉय करा. इथला स्विमिंग एरिया आहे, इथे तुम्हाला दिसतोय स्विमिंग एरिया. त्याचं शूट करणार आहे आम्ही आज. हा इथला स्विमिंग पूल एरिया आहे. इथे मागे स्विमिंग पूल एरिया आहे हा. ठीक आहे, चांगलं आहे हॉटेल. हॉटेल नाही, विला. एवढं काही खास नाही वाटलं मला. आत्ताच पहिलं टेक घेऊन झालं आहे. ड्रोनची बॅटरी चार्जिंगला लावली आहे. मी डे लाईटचा एक शॉट घेऊन टाकला आहे. आता आम्ही फुल डे इथे आज शूट करण्यासाठी, तर बाकीचं संध्याकाळी शॉट घेईल. आता तरी सध्या इंटिरियर शूट करून घेऊ, तोपर्यंत ड्रोन चार्जिंगला लावतो. मध्ये एक ब्रेक घेऊन मग संध्याकाळचं शूट परत. एक शॉट तर घ्यावाच लागेल इव्हिनिंगचा, त्याच्यासाठी थांबलो आहे. सॉरी, झाडं इथे. ड्रोन घ्यायला आलं, बाहेर नाही ठेवता येत ना, कोणी घेऊन गेलं तर. ड्रोन हा विलाचा एक रूम, पहिला रूम. इथे काम चालू आहे थोडंसं. बघा हे असे रूम आहे या या विलाचे. मागे बघू शकता, खूप मोठा विला आहे. रूम्स ॲक्च्युली खूप मोठे आहे विलाचे.
तुम्ही या विलामध्ये कमीत कमी 7 ते 8 जण आरामात राहू शकतात. तुम्हाला बेडरूम दाखवतो. हे बघा, हे बेडरूम आहे. भरपूर मोठं आहे. बेडरूम पण मोठं आहे, चांगलं आहे तसं. हे बघा, हा इथला प्लेइंग एरिया आहे मागे माझ्या. तुम्ही इथे बास्केटबॉल खेळू शकतात. सायकल वगैरे पण यांनी प्रोव्हाइड केलेली इथे. या सायकल इथे, फुटबॉल नाही, बास्केटबॉल, सॉरी. इथे सायकल वगैरे पण आहे. तिथे कोर्ट आहे बास्केटबॉलचं. आणि तुम्हाला वाटलं तर ते किती सोय करून दिलेलं आहे हे बघा, मला दाखवतो. तुम्ही इथे क्रिकेट पण खेळू शकतात. ते किट पण प्रोव्हाइड करतील तुम्हाला. हे पूर्ण क्रिकेट ग्राउंड आहे. तुम्ही क्रिकेट खेळू शकतात इथे. बाकी बसून इथे तुम्हाला चिल करायचं आहे रात्री, तर तुम्ही रात्री चिल पण करू शकता. बास्केटबॉल कोर्ट माझ्या मागे, इथे बास्केटबॉल कोर्ट. तुम्हाला एकदम भारी जागा दाखवतो इथली, जी मला खूप आवडली आहे. हा झोका, किती भारी झोका आहे. इथे बसून तुम्ही झोका खेळा, काही पण करा. मला पूर्ण विल्याचं ही एक जागा आवडली, कारण इथे झोका आहे आणि तुम्ही इथे रात्री बसून गप्पा मारू शकतात, तुमच्या फ्रेंडसोबत बसू शकतात, काही पण करू शकतात. नक्कीच सांगा. हां, चांगला आला. आता आवाज द्यायचा ना मला. आलो नंतर भेटू. इतक्यातच नाश्ता केला आहे आम्ही, कारण खूप भूक लागली होती. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. पोहे खाल्ले आम्ही. इतक्यात अर्धा शूट झाला आहे. आता संध्याकाळसाठी थांबलो आहे. इथे पाऊस पडू शकतो, कारण ढगा वगैरे भरपूर भरून आले. जर पाऊस पडला तर शूट आम्हाला डिले होऊन जाईल. मेहरबानी पाऊस नाही पडला पाहिजे, त्याचीच वाट बघतो आहे. आता अर्धा शूट झाला, आता इव्हनिंगचा कवर करायचं, त्याच्यासाठी थांबलो आहे आपण. तसं बघू काय होतं, तसं तुम्हाला सांगतोच पुढे. ऑर्डर केला होता इतक्यात, कारण चहा शिवाय तर नाही होणार बाबा. थकलो आहे खूप. चहा आला आहे, चहा ऑर्डर केला होता. आता चहा पितो आणि मग पुढचं काम. पावसाची शक्यता आहे अजून, मला दाखवतो. आता आलं आहे हे बघा, ढगं वगैरे चांगलेच भरून आले. जर का पाऊस आला तर शूट डिले होऊन जाईल आमचा. ठीक आहे चहा, पण काम चालून जाईल. आता चहाची खूप गरज होती म्हणून चहा मागवला होता. पुढे भेटू. जे नव्हतं व्हायचं तेच झालं. काय झालं गेस करा. मी काय सांगितलं तर मगाशी. हे बघा काय झालं. इथे पडलो असतो. जो पाऊस सुरू झालेला आहे इथे मागा. हे बघा पाऊस सुरू झाला आहे. आता पाऊस आला. आता शूट कसा करायचा हे मला माहिती नाही. बघू काय होतं.
आता जर पाऊस कंटिन्यू चालू राहिला तर इथून आम्हाला घरी निघून जावं लागेल. म्हणजे जे नव्हतं व्हायचं तेच झालं. मग आता वाटत होतं कारण पाऊस वगैरे पडेल, पाऊस पडलाच कारण ढगा वगैरे इकडे. आम्ही सकाळी आलो होतो ना, तिथे खूप ऊन होतं. आता ऊन नाही आहे, आता आलाय पाऊस. तर बघू काय होतं. इंडोर तर करतोय आम्ही आता. इंडोर म्हणजे आज इंडोर झालं आहे बऱ्यापैकी. समोरचं जे आहे ना समोरचं, आता त्याचं चालू आहे, त्याचं बेसमेंट चालू आहे अजून. बेसमेंटला मी बेसमेंट खाली खूप म्हणजे खाली ना लाईट वगैरे नाही म्हणून बेसमेंट दाखवत नाही तुम्हाला. खाली गेमिंग एरिया आहे, तुम्ही पूल खेळू शकतात, कॅरम खेळू शकतात. तिथे मी गेलो नाही पण तिथे लाईट वगैरे नाही व्यवस्थित. या विलाच्या खाली तुम्हाला ते पण भेटून जाईल. बाकी ते इथे लहान मुलांसाठी भरपूर प्लेइंग एरिया आहे, रेस्ट एरिया आहे, तुम्ही काही पण करू शकता. म्हणजे खूप मोठा एरिया आहे, तुम्ही बघू शकता. ते बघा, हा जो आहे हा पूर्ण स्विमिंगचा एरिया आहे. आणि हे 2 व्हील आहे समोरासमोर, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तुम्हाला. तुम्ही फुल मजा करू शकता तिथे. तर मित्रांनो, तिथून शूट झाला. पाऊस परत सुरू झाला आता इगतपुरीमध्ये, म्हणून मी तिथे व्लॉग एंड नाही केला. खूप थकलो होतो आणि लाईट पण अवेलेबल नव्हती व्लॉग एंड करण्यासाठी, म्हणून मी म्हटलं. आणि घाई पण होती ॲक्च्युली, मला आज पुण्याला निघायचं होतं पण मी कॅन्सल केलं निघणं. म्हटलं घरी जाऊनच व्लॉग एंड करू. घरी आलो, जेवलो, आंघोळ केली, जरा थोडंसं चांगलं वाटतं आहे. आता जेवून मी मस्त झोपणार आहे. आता बघू, उद्या मी जर निघालो तर सकाळी पुण्याला निघू शकतो. परत भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग मी इथेच एंड करतोय. टाटा.